हॅलो गायज, गुड मॉर्निंग. मॉर्निंगच्या ब्लॉगमध्ये स्वागत आहे. हळूहळू एफटीन फाईलचे परिणाम आता सामान्य जनतेवर कसे भोगावे मिळणार आहे बघू शकता आपण. आता 2-1 रुपयांनी पेट्रोल डिझेल वाढलं आहे, म्हणजे 3-3 रुपयांनी पेट्रोल डिझेल वाढलेलं आहे. दुसरी गोष्ट अशी, सोने खरेदी करू नका, त्याच्यानंतर तेल खाऊ नका, इंधनाचा वापर कमी प्रमाणात करा, वर्क फ्रॉम होम करा, हे करा ते करा. अक्षरशः आपला या गोष्टीचा विचार करावा लागेल की बाहेरच्या देशामध्ये ज्यावेळेस युद्ध होतं त्याचे परिणाम आपण आपल्या देशामध्ये कसे आपल्या होतात. ते हळूहळू आपल्याला जी काही आर्थिक मंदी आहे त्याला सामोरे जायला लागलं आहे. शेअर मार्केट किती एका न्यूजमुळं मोदींच्या एका न्यूजमुळं खाली पडलेलं आपल्याला बघायला भेटत आहे. सामान्य नागरिकाला याचा किती मोठा तोटा भेटतोय आणि भेटणार आहे हे आपल्याला बघायला भेटणार आहे. कारण पेट्रोल डिझेलचे दर जर वाढले तर इतरही गोष्टी महागाई होणार आहे. मग भविष्यात याचा विचार केला पाहिजे की आपण एक अनएज्युकेटेड ज्यावेळेस पंतप्रधान निवडतो त्यावेळेस देशाची अवस्था अशीच होणार हे आपण एकदा हे केलं पाहिजे. एका बाजूला राजा शिवाजी चित्रपट येतोय आणि एका बाजूला असे होत आहे. पण तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे की त्या रितेश देशमुखाचं कौतुक केलं पाहिजे. त्यांनी एक चांगला प्रयत्न करून राजा शिवाजी चित्रपट आणला, रिलीज केला आणि एक उत्तम चित्रपट आहे. स्वराज्यासाठी, देशासाठी आणि आपल्या जनतेसाठी महाराजांनी किती कष्ट केले हे थोडक्यात दाखवण्याचा प्रयत्न रितेश देशमुख यांनी केला आहे. मी मूव्ही बघितला, एक उत्तम मूव्ही, एक इमोशनल, आणि तो मूव्ही नाही आहे, ती सत्यता आहे. सत्यता याच्यापेक्षाही चांगली होती हे लोकांना समजलं पाहिजे. जगा दुनियामध्ये जी काही क्रूरतेची भावना असते, अफजल खानासारखे लोक अजूनही अशा भावनेचे काही लोक आहेत समाजामध्ये. त्यामुळे छत्रपती शिवरायांचं जे काही स्वराज्य आहे आणि त्यांची जी काही वागणूक होती त्यांच्यासारखी चांगली वागणूक कोणत्याच महाराजांची नव्हती. त्यामुळे चित्रपट चांगला आहे. त्याचबरोबर ह्या गोष्टी युद्धामुळे होत आहेत, सर्वांनी काळजी घ्या. बऱ्याच दिवसामध्ये व्हिडिओ बनवत नव्हतो कारण कधी कुठं असतं असं वाटायचं की आपण स्वतः काहीतरी बदल केला पाहिजे लोकांना व्हिडिओतून सांगण्यापेक्षा. पण काय होतं, कधी या गोष्टी बघता, इतर गोष्टी बघता असं वाटतं की नाही व्हिडिओ परत बनवायला पाहिजे. त्यामुळे व्हिडिओ बनवणं चालू राहील आणि दैनंदिन गोष्टींचा आपण आढावा घेतला पाहिजे. त्या सगळ्या गोष्टीचा विचार केला पाहिजे आणि जगताना ह्या गोष्टीचा विचार केला पाहिजे की आपण एज्युकेटेड लोक आहात. आपण कसं केलं पाहिजे, कोणाला निवडून दिलं पाहिजे, काय केलं पाहिजे, भविष्यात काय होईल, या गोष्टी सगळा विचार आपण केला पाहिजे. चला, गुड मॉर्निंग, टेक केअर गाईज.